नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना? तर मित्रांनो, माझं नाव ओमकार वाडकर, गावचा फोटोवाला आहे. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज चाललो आहे थोडं बाहेर म्हणजे एकच लोकेशन नाही आहे, त्यामुळे मग ॲक्युरेट बोलत नाही. तर पहिलं आता इथून जसं रेग्युलर जातो तसं आपल्याला जायचं आहे. त्यानंतर मग तिथे गेल्यावरती कॉल करून मग आपल्या पुढची कामाला सुरुवात करायची. त्याआधी आपण थेट जाऊया पहिलं आणि मग बाकीचं बोलू. चला. तर मित्रांनो, फायनली स्टेशनला आलेलो आहे. आता चाललो आहे JB नगरला. तिथे मला डेटा रिकवर करायचा आहे आणि त्यासाठी पहिलं मला मेट्रोच्या इथे जाऊन तिकीट काढायला लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला तिकडे जायचं आहे. आता मी त्याकडून ॲड्रेस वगैरे घेतला आहे, त्यामुळे एवढं काही विषय नाही. चला जाऊया. तर मित्रांनो, फायनली तिकीट काढून चाललो आहे आणि आता मेट्रो बघूया आणि तिथून मग तसंच उतरल्यावर त्याला कॉल करेन. जवळ एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्यामुळे एवढं टेन्शन नाही. तिथे गेल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी विचारून घेईन, जेणेकरून कधी काही इम्पॉर्टंट वाटलं तर आपण तुम्हाला थोडं कामाला येईल. मला देखील पण ते खूप काम महत्त्वाचं आहे आणि माझे फ्रेंड जास्त करून फोटोग्राफीमधले आहे असल्यामुळे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोणाला माहिती आहे तर कोणाला माहिती नाही, त्यापैकी फक्त 2-3 जणांनाच एवढं माहिती आहे. चला, मेट्रो आलेली आहे, निघूया. तब्बल 3 महिन्यानंतर मित्रांनो मेट्रोचा प्रवास करतो आहे. कारण दादाची इकडे जाताना दादा अंधेरीला राहत होता तेव्हा जायचो, पण आता 3 महिन्यानंतर शूट वगैरे कंप्लीट झाल्यावर आता इकडे आलो. सेकंड शूट झालं, त्यानंतर मग आता भटकंती पण चालूच आहे आपली कंटिन्यू, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण चल, आज वेगळ्या कारण असतं आणि त्यातून पण गावी जायचं आहे. सगळे मागे लागले, आपलं काम पण बाकी आहे खूप सारं, त्यामुळे लवकरच जेवढं जाता येईल तेवढं महत्त्वाचं आहे. आईसाहेब कॉल करतात कधी येणार. आता जोपर्यंत कामं होत नाही तोपर्यंत कसं काय कन्फर्म सांगता येत नाही, कारण गंमत कशी सांगितलं आणि त्या दिवशी जाता नाही आला तर मग प्रॉब्लेम होतो. प्लॅनिंग थोडे करतात. तर चला, पहिलं आपले आता जे काम आहे ते सगळे उरकू आणि मग जाताना नक्की भेटू. चला. तर मित्रांनो, फायनली उतरलो आहे. आतमध्ये AC असल्यामुळे छान वाटत होतं, पण आता बाहेर आल्यावर एवढी भयानक गरमी लागतं आहे ना, आणि त्यात आता उन्हाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. आणि आता चाललो आहे. उतरल्यावरती एक 5-10 मिनटाचं अंतर आहे. मित्राला कॉल केला होता, बोला रिक्षा वगैरे काय बघू नको, सरळ 5 मिनटावरती अंतर आहे, सरळ चालत जा. तिथे गेल्यानंतर मग दिसेल समोर आणि मग आपली कामं सुरू करायचीच आहे. बाकी हे डेटा खूप महत्त्वाचा आहे, कारण शूट केल्यानंतर थोडा प्रॉब्लेम झाला आणि अचानक डेटा खराब झाला. त्याचं कालच कॉल आला होता, बोललं कधी करशील. त्याला बोललो आलो आहे मुंबईला, मी कन्फर्म करून मग तुला नक्की देऊन टाकेन. आता गावी गेल्यानंतर त्याला पुन्हा तर द्यावं तर लागणारच आहे. चला, बाहेरच भेटू. तर मित्रांनो, सरळ म्हणजे मेट्रो स्टेशनच्या खाली उतरल्यानंतर पुढे जाऊन राईट मारायचं ईस्ट साईडला आणि सरळ जायचं. एक 7 मिनटाचं अंतर आहे. मी चाललो आहे, पैदल यात्रा चाललो आहे, कारण मॅपवर टाकला जवळ दाखवतं आहे. मुलं कशाला रिक्षाने वगैरे जायचं. चला, आपलं पैदल यात्रेला गेलेलं बरं, कारण आपल्याला कामं तर आहेच, पण ठीक आहे, जेणेकरून पुन्हा कधी येणं झालं तर आपलं सरळ समजू शकतो. रिक्षाने काय ते लोक फिरून येणार, कारण आपल्याला माहिती नसल्यामुळे. मग आता चाललो आहे तिकडेच. चला, तिथे गेल्यावरती जरा गप्पा म्हणजे थोडं संबंधित बोलू, त्याशिवाय सगळं विचारून घेऊ अजून काय कामं होतात वगैरे सगळं. चला. तर मित्रांनो, फायनली मी तिथे आलो आहे. आता ते पुढे गेलेत, ते बाहेर गेले होते, त्यांना कॉल केला, ते बोलले तर मी एक 5-10 मिनटामध्ये येतो. तर आता त्यांच्या शॉपकडे चाललो आहे आपण. आता शॉप आहे का फ्री घरातूनच करतात, पण मोस्टली ते सगळे शॉपच दिसत आहेत. तर मग चला, पूर्ण अंधार आहे इकडे.
हळूहळू बघत जाऊ आपल्याला, कारण इथला अंदाज नाही. व्हिडिओच्या नादामध्ये दात पडते. चल तर मित्रांनो आता फायनली पोचलो आहे. आणि सर हे सर आहेत ज्यांना मी कॉल केला होता, ते पण थोडे बाहेरच होते, त्यांच्या कामानिमित्त गेले होते. ते बोलले 5 मिनटं थांब, आलोच. 5 मिनटात आलेले आहेत. आता आपलं बाकीची कामं सुरू करूया. आता त्यांना मी डिटेल्स देतो जेणेकरून डेटा वगैरे काय सगळ्या गोष्टी. तर चला मित्रांनो, भावाने खुशखबर दिले. फायनली डेटा रिकवर होणार आहे, पण पूर्ण दिवस जाणार आहे. तर तो बोलला त्याचंही काम आहे, तो बाहेर जाऊन येईल आणि माझं देखील काम आहे, ते मी तरी पूर्ण करेन. आणि जर आज दिवसाभरात पूर्ण झाला आणि जर वेळ भेटला तर आपण भेटू, नाहीतर मग डायरेक्ट उद्या. हां, तोपर्यंत त्या जो काम करतो इथे बसून प्रॉपर, ते आपण मग उद्या किंवा आज दोघांपैकी एक कन्फर्म करू आणि मग भेटू. आता सध्या जायचं आपल्याला CSTला, एक दुसरं काम आहे ते पण करू आपण. चला तर भेटूया आपण द नेक्स्ट डे. तर मित्रांनो, कालच्या प्लॅनिंगनुसार आपल्याला जायचं होतं चकाल्याला, पण गंमत अशी आहे की मित्राला एकाला डेटा द्यायचा आहे. तर आज तो भेटणार आहे. तर चालेल, काय हरकत नाही, भेटू आपण. आणि आता तो आला आहे दादर स्टेशनला. मग बोलो दादरवरून मग तसंच अंधेरीला जाऊन मग चकाल्याला जाईल. अशा पद्धतीमध्ये मग आपला प्लॅन अचानक चेंज झाला आहे. आता तो कॉल केला त्याने, तो पोचला आहे. आपल्यालाच आता थोडा लेट झाला, कारण नाश्ता पाणी वगैरे आणि त्या डेटा वगैरे कॉपी करायचं होतं. त्यामुळे बोललो चला पण आरामशीर निघालो तर चालेल. मग आता CST लागले. स्लोच बघतो आहे, कारण फास्टला गर्दी खूप असते आणि त्यात आपल्याकडे लॅपटॉप वगैरे आहे. हालत खराब होण्यापेक्षा आपल्याला 5-10 मिनटं लेट झालं, पण ठीक आहे, चला. तर मित्रांनो, फायनली दादरला उतरलो. थोडं लेट झालं कारण स्लो पकडली होती. तर तो आला आहे, वाट बघतो आहे. आणि आता त्याला डेटा दिला की तो आपल्या त्याच्या कामाला जायला मोकळा, कारण ऑफिसमधून त्याला कॉल येतात. कारण आपल्यासारखं त्याला टाईम नाही, कारण शेवटी जॉबवाली मंडळी येते, त्यांना एक टायमाचं बंधन असतं. आपलं कसं स्वतःचं असल्यामुळे एवढं काही टेन्शन येत नाही. आता तो कुठे आहे पहिलं कॉल करून त्याला विचारतो, तेव्हा आपण त्याला भेटू डायरेक्ट. मित्रांनो, फायनली आम्ही भेटलो. साहेबांना जायचं कामाला आणि मुंबईला आल्यापासून भेटलो नाही. त्याला बोललो तर नक्की भेटल्याशिवाय तरी नक्की जाणार नाही आहे. त्यामुळे काम लागलं बघा आता मित्र आमचे. तर आता जागा बघितली पाहिजे जेणेकरून आपल्या लॅपटॉपला कॉपी करून घ्यायला इकडे. इथेच करूया, तुला पण जायला मोकळा नाही. घरातून आपल्याला पहिली पेटपूजा, नंतर बाकीचे कामं. आपल्याकडे फक्त पलटीच मारायचा डेटा. ओके, चला. तर मित्रांनो, डेटा फायनली कॉपीला लावलेला आहे. टायमिंग पण खूप दाखवतो आहे, कारण पेनड्राईव्ह स्लो आहे वाटतं, स्लो आहेच. आणि साहेबांना जायचं आहे कामावरती. आता काय पर्याय नाही, कारण डेटा तर कॉपी करायला पाहिजेच, त्यांना गरज आहे. आणि मी एक तर डेटा दिला की मीही टेन्शन फ्री. आता हे बघा, आम्ही जिथं जागा भेटली तिथं कार्यक्रम करतो आहे, कारण वरती प्लॅटफॉर्मवरतीच थांबलो आहे, म्हणजे ब्रिजवरती. फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि भाव पण फ्री झाला आहे, मी पण फ्री झालो आहे. चला आता आपल्याला जायचं आहे अंधेरीला. तर आता अंधेरीला जाऊन मग आपला आता दुसरा कालचा जो काम राहिला होता तो पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर मग रिटर्न एक दुसरं काम आहे, ते जमल्यास आपण शक्यतो करूच. पण वा वा वा, शेट रिटर्न आले, कन्फ्यूज झाले, ते भलतीकडेच गेले, त्यांना पण जायचं आहे. हां, ओके, बघितलं, अशी कन्फ्युजन असतं. तंदरीमध्ये गेले निघून, शेवटी रिटर्न आले. आग्र्याची भेट ना. तर चला मंडळी, आपण आता थेट भेटूया अंधेरी स्टेशनला. तिथून नाही भेटायचं आपण, डायरेक्ट तिथं लोकेशनवरती भेटू जिथे आपण गेलो होतो. चला मित्रांनो, फायनली पोचलो आहे. आणि आता तिथं गेल्यानंतर आपला सगळा डेटा वगैरे कॉपी करून घेईन, थोड्या त्याशी गप्पा मारेन आणि त्यानंतर मग आपल्या पुढच्या मार्गाला निघायला मोकळं. नशीब त्याने रात्री लेटपर्यंत तो थांबला होता, आपला डेटा कॉपी वगैरे करायचा होता. काल मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की तू निघ, आणि खूप टाईम जाणार होता.
फायनली तर आपण पोचलो. आता तो तिथे आहेच, बघूया चला. तर मित्रांनो आपलं शॉपमध्ये आगमन झालं. कॉपी मग तर एक काम कर, जे पाहिजे तेच कॉपी कर. हां तेच करायचं, कारण एवढं सगळं कचरा घेण्यासाठी काही गरज नाही आपल्याला. जे महत्त्वाचं तेच करू. आणि त्याने त्याचं काम रात्री लेटपर्यंत पूर्ण केलं आहे. त्याने केलं आहे. मला तर खूप इम्पॉर्टंट होतं, कारण फंक्शन झाल्यानंतरचे लगेच झालेली घटना आहे, त्यामुळे त्याला अजून डेटा दिला नव्हता. तर त्याचाही कॉल येत होता. त्याला बोललो भावा मी डेटा रिकवर करतो आहे मुंबईला मी. तर आता ते डेटा रिकव्हरी झालेली आहे. आणि फायनली मी एवढा खुश आहे, कारण की अशा मोमेंटला डेंजर असतात. कारण फंक्शन होतं तो वन टाईम होतो, सारखं होत नाही. आणि त्यात एवढी मोठी रिक्स म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. आणि आमच्यासाठी ते काय आहे हे आम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला त्या फील्डमध्ये असाल तर कळेलच, नसलं तरी पण देखील एक तडफड काय असतं ती कळतं. तर आता दुसरं काम देखील त्याचं चालू आहे. मी त्याला कॉल सकाळी लवकर केला नाही. बोललो मी मित्राला डेटा द्यायचा होता, तो देऊन मग तसंच दादरवरून अंधेरीवरून मग मेट्रो पकडून सकाळला आलो. तिथून शॉप होती त्याच्या आलं. आता डेटा कॉपी करून ते सगळं करू. तर मित्रांनो काल दिवसभर मेहनत घेतल्यानंतर फायनली आपला टोटली डेटा रिकवर झालेला आहे. तर आता आपण थोड्या वेळात तो कॉपी करून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्यांच्याबरोबर गप्पा मारू, म्हणजेच त्यांच्या कामाबद्दल. आणि जेणेकरून इट्स अन एमर्जन्सी, कधी काय प्रॉब्लेम झाला तर पुन्हा विजिट देण्यासाठी मग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इतर बाकी कोणतं काम करतात वगैरे ते पण विचारू. कधी इनकेस आपल्याला काय गरज लागली तर आपण लगेच येऊ शकतो. तर चला पहिले कॉपी करू आणि मग गप्पा मारू. तर मित्रांनो फायनली डेटा कॉपी वगैरे करून झालं. आणि गंमत म्हणायची अशी की त्यावेळेला शूट केलं होतं आणि डेटा लवकर देण्याच्या नादात त्यावेळेला माझा लॅपटॉप वगैरे कामाला टाकला होता, त्यामुळे मला तो घेता नाही आला. मग OTG लावून मी ट्राय केला होता. आधी मी दुसऱ्यांना मित्रांना वगैरे बोललो होतो, पण असं ट्राय करू नका. शेवटी मीच माती खाल्ली आणि मी स्वतः त्यावेळेला डेटा लवकर देण्याच्या नादामध्ये तसं केलं. आणि मग हा सीन झाला होता. मग त्यानंतर शहाणपणा असा केला की मी तो फॉर्मेट वगैरे काही केला नाही. आणि एका मित्राकडे दिला होता, त्याने पण ट्राय केला, नाही असं नाही ट्राय केला, पण त्याच्यावरती पहिला स्टार्टिंगला असे नंबरिंग वगैरे काहीतरी आलं. त्यामुळे मग तो बोलला की तू काही दुसरं करू नको, मुंबईला सरळ निघून जा, तिकडे एक्सपर्ट असतात त्यांच्याकडून तो करून घे, तुला बॅकअप वगैरे सगळं काही मिळेल. मग मी न काय करता मुंबईचं जेवढी सगळी कामं होती माझी ती उरकली, अजून बाकी आहेत. त्यानंतर मग काल मी येऊन सकाळी भेटलो, दादाची कामं होती, त्याची पण धावपळ होती आणि पूर्ण दिवस जाणार होता. रात्री तो 9-9:30पर्यंत शॉपवरती तो थांबला होता. त्याने मला फोटो पाठवले की हाच डाटा आहे ना, कॉपी चालू आहे म्हणजे रिकवर चालू आहे. बोला हाच डाटा आहे. तर त्याने थांबून ते पूर्ण केलं आहे. आज सकाळी मी मित्राला भेटून त्याला त्याचा डेटा देऊन मग इकडे आलो. बोललो डेटा घेऊन मग इथून थोडं दुसरं काम आहे ते करायचं आहे. आणि आता वाजलेत, आता 1:30 वाजायला आलं, 1:15 झालं. त्यामुळे बोललो आता हे सगळं इथलं आवरून मग आपल्या दुसऱ्या कामाला निघायचं. आणि जाताना एक गंमत अशी आहे की आता एवढ्या उन्हातून वगैरे खाण्याचं वगैरे एवढी इच्छा होत नाही, पण तरी पण थोडं पोटात असलेलं गरजेचं आहे. कारण पाणी कंटिन्यू चालूच आहे पिणं वगैरे, पण थोडं पोटात असल्यावरती टेन्शन नाही. रात्री मग आपलं थोडं जेवून मग आराम. तर आता भाई ते PCचं म्हणजे डेटा रिकवर बरोबरती बाकी सगळं लॅपटॉप डेस्कटॉप वगैरे सगळं काही रिपेअर करतात, सॉफ्टवेअर वगैरे सगळं इनबिल्ट कामं जेवढे विथ कॅमेऱ्याचे वगैरे सगळे कामं करतात. आणि मोस्टली ते शॉपमध्ये असले तरी बाहेर पण कामं त्यांना असतातच. त्यामुळे त्यांना येण्याआधी कॉल करा आणि त्यानंतर मग विजिट द्या. चकाला स्टेशनपासून जवळ आहे, ईस्टला ब्रिजच्या खाली यायचं, तिथून राईट मारायचं आणि सरळ सरळ यायचं. नाहीतर मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये पुरा ॲड्रेस तो मी ते टाकीन, तो कॉपी करून तुम्ही डायरेक्ट मॅपला टाकला तरी तुम्ही प्रॉपर येऊ शकता. मी चालतच आलो आहे, त्यामुळे मग एवढी मगजमारी करायची गरज नाही समजलं तर त्यांना कॉल करा, ते प्रॉपर सांगतील कसं यायचं काय यायचं. त्यामुळे 2 पैसे खर्च करण्याच्या नादापेक्षा
कॉल करून विचारलेलं बरं. तर आता मित्रांनो फायनली जाम खुश आहे मी, कारण डेटा तो गेल्यानंतर खूप टेन्शनला होतो, पण बोललं होतं की रिकवर होणार, त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे मग थोडा फ्री होतो. पण आता 2 दिवसापूर्वी कॉल आला होता त्याचा, तर त्याला पण एक आतुरता आहे की माझा डेटा भेटला का नाही, आणि भेटल्यावरती त्याला सिलेक्शन करून मग अल्बम वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या. तर मग चला मित्रांनो, निघायचं आहे आता थोड्या वेळातच. त्याचा पण जेवायचा वगैरे टाईम झाला असेल, कारण एवढ्या लवकर जेवेल वाटत नाही, कारण त्याला काही ना काहीतरी कामं असतातच. आपल्याला काय आपल्याला निघायचंच आहे. तर जाण्याआधी दादाचं नाव वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे माहिती पडेलच, तरी पण मी व्हिडिओमध्ये सांगून ठेवतो. तर दादाचं नाव आहे मुनव्वर मिर्झा नाव आहे माझा. 9870921407 नंबर आहे. अंधेरीला ऑफिस आहे, अंधेरी JB नगरमध्ये. तर मित्रांनो चला आपण भेटूया लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.